कपालेश्वर मंदिरामध्ये श्रेयवादाच्या लढाईत पुजाऱ्यांमध्ये तुंबड हाणामारी। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार अनिल भगवान आणि हेमंत गोडे हे दोघेही कपालेश्वर मंदिरात पुजारी म्हणून काम पाहतात। दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास अनिल भगवान हे मंदिराचा ताबा घेण्यासाठी गेले। त्यावेळी तिथे उपस्थित असलेले पुजारी हेमंत गोडे यांनी ताबा देण्यास तीव्र विरोध केला। यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली। वाद वाढत असताना अनिल भगवान यांनी ताबा घेण्याचा प्रयत्न केला असता संतप्त झालेला हेमंत गोडे यांनी त्यांना जोरदार धक्काबुक्की केली। इतक्यावरच न थांबता गोडे यांनी तक्रारदार अनिल भगवान, त्यांचा मुलगा आणि सुनेला उद्देशून अत्यंत अर्वाच्य आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। पुन्हा मंदिराच्या परिसरात पाय ठेवला तर बघून घेईन अशी धमकी देत त्यांनी परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले। पोलिसांची कारवाई। या धक्कादायक प्रकारानंतर अनिल भगवान यांनी तात्काळ पंचवटी पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला संपूर्ण प्रकार कथन केला। पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून हेमंत पद्माकर गोडे यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम 352 धक्काबुक्की करणे, 504 शांतताभंग करण्याच्या उद्देशाने अपमानित करणे आणि 506 धमकी देणे अन्वये अदखलपात्र NCR नंबर 1538/2025 गुन्हा दाखल केलाय। हा गुन्हा अदखलपात्र स्वरूपाचा असल्याने पोलिसांना न्यायालयाच्या आदेशाशिवाय थेट अटक करता येत नाही। पोलिसांनी तक्रारदार अनिल भगवान यांना अदखलपात्र अहवालाची प्रत देऊन या प्रकरणी न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला। या घटनेमुळे पवित्र मंदिराच्या प्रतिष्ठेला गालबोट लागले असून पुजारी वर्गात अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। S9 TV न्यूज नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे।